नमस्कार, सुस्वागतम. अभिवाचन आरतीचे या माझ्या चॅनेलवर मी आरती गुप्ते तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आज मी तुमच्या समोर गीता गद्रे यांनी लिहिलेला एक सुरेख लेख सादर करत आहे. लेखाचं शीर्षक आहे जागतिक टपाल दिनाच्या निमित्ताने. ऐकूया तर. लेखिका आहेत गीता गद्रे. जागतिक टपाल दिनाच्या निमित्ताने. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा काहीही असू दे, साधारण सकाळची 11-12ची वेळ, लोक कामावर गेलेले किंवा जायच्या तयारीत असलेले, गृहिणी कामं उरकण्याच्या तयारीत, आणि जिन्यातूनच त्याची हाक यायची, जोशी, कुलकर्णी, आणखी काही. आणि मग जोशीनबाईच्या चेहऱ्यावर ते पिवळसर कार्ड हाती घेताना उत्सुकता, आनंद, समाधान ह्याच्या रेषा आलटून पालटून. आधी कार्ड कुणाचं आहे ते पाहायचं. माहेरचं असेल तर तिकडे स्वयंपाकघर तसंच सोडून आधी भराभरा वाचायचं. या कार्ड वाचण्याची पण एक ठराविक प्रक्रिया असायची. आधी भराभर, मग दुसऱ्यांदा थोडं जास्त लक्ष घालून, मग परत बारकाईने, अगदी पत्ता सुद्धा. 3-4 पारायणानंतर पाठवणाऱ्याची भावना, तिकडले वातावरण, उद्देश सगळं हळूहळू लक्षात यायचं. आंतरदेशीय पत्र क्वचितच यायचं, अगदी खाजगी किंवा जास्त मजकूर असेल तरच. नाहीतर आपलं कार्डावरच उभं आडवं, मायन्याच्या वर उलट, अगदी खाली तुझा, तुझी, आपली, आपला आणि झोकात मारलेली सही किंवा नाव. तार म्हणजे टेलिग्राम येणं अगदी क्वचित. कुणाला मुलगा मुलगी झाली किंवा कुणाकडे काही वाईट बातमी आली तरच. त्यामुळे पोस्टमन तार घेऊन आला की वाड्यातल्या सगळ्या विराडातून कान टवकारले जायचे आणि ज्याला तार येईल त्याच्या पोटात गोळा. घरातल्या मोठ्यांनी लिहून दिलेले कार्ड पोस्ट पेटीत टाकून येणं किंवा पोस्टातून 5 पैशाचं कार्ड विकत आणणं, ही कामं आमच्या पिढीतील लोकांनी लहानपणी खूप केली आहेत. तीही जास्त बोचकपणा किंवा कटकट न करता. पोस्टातील तो चष्म्यातून कुचकटपणे बघणारा कारकून आणि तो धप धप असा आवाज, ह्या सगळ्या ठळक आठवणी. अशा या टपाल खात्यांच्या आठवणी टपाल दिनाच्या निमित्ताने मनात जाग्या झाल्या. पोस्टमन काका मात्र सदैव हसमुखच. दिवाळीला एखादाच म्हणणार, दिवाळी दिली किंवा नाही दिली तरी तसेच सतत हसत राहणारे. आता अशी लोक फोटोतही राहिली नाहीत, फक्त मनाच्या तळात साठलेल्या आठवणीतच. धन्यवाद. लेखिका आहेत गीता गद्रे. आणि ह्या आठवणी फक्त आमच्या पिढीपुरत्याच, पण त्या वयात त्याही सुखदायी वाटतात. साध्या सोप्या गोष्टींसाठी ही वाट बघायला लागायची, त्यामुळे आठवणींच्या रूपात कायमस्वरूपी आहेत आणि राहतील देखील. व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूबच्याच कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट्स करायला विसरू नका. त्याचप्रमाणे अजून सबस्क्राईब केलं नसल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.